नमस्कार मित्रांनो, ऋतुजाज किचन हाऊसमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज इथे मी कांद्याच्या पातीची पातळ भाजी बनवत आहे. त्यासाठी सगळ्यात आधी मी कांद्याची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मग ही पात आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. इथे मी लाल कांद्याची पात घेत आहे. पात घेताना थोडीशी जास्तच घ्यायची आहे, कारण आपण जेव्हा पात शिजायला टाकतो ना तेव्हा ती शिजून कमी होते, त्यामुळे तुम्ही जास्तच पात घ्या. पात चिरून झालेली आहे. मग आता यात आपण 2 ग्लास पाणी ऍड करू, म्हणजे पातीला जी कडू असते ना ती निघून जाईल. आता मी गॅसवर कढई तापायला ठेवते. कढई थोडीशी तापू द्यायची. मग यात मी 2 वग्या तेल ऍड करते. तेल थोडंसं गरम होऊ द्यायचंय, म्हणजे फोडणी एकदम छान बसते. आता यात जिरे घालते. जिरं चांगलं तडतडलं की यात आपण जी बारीक चिरलेली पात आहे ती घालून घेऊया. आता ही पात हलवून घेऊया, म्हणजे ती तेलात छान मिक्स होईल. आता थोडंसं मीठ घालून घेऊया, म्हणजे कांद्याची पात लवकर शिजेल आणि चवही खूप छान लागेल. सगळीकडून चांगलं हलवून घ्यायचंय, म्हणजे मीठ छान मिक्स होईल. यानंतर पातीवर झाकण ठेवायचंय, म्हणजे पात लवकर शिजेल. पात शिजेपर्यंत आपण पातीसाठी लागणारे वाटण बनवून घेऊया. तर वाटणासाठी मी भाजलेले शेंगदाणे, मिरच्या आणि जिरे घेतले. मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आहे. तुम्ही बघू शकता पेस्टची कन्सिस्टन्सी. त्यानंतर आपली पात ऑलमोस्ट शिजलेली आहे. बघा ती शिजून किती कमी झाली आहे. मी पात थोडीशी कमी शिजू देते, म्हणजे ती गिळगिळ लागत नाही. त्यानंतर थोडंसं तेल टाकून मी पुन्हा एकदा पात छान प्रकारे परतून घेते. याने पातीची चव खूपच छान होते. आता आपण जे वाटण बनवलं होतं ते आपण पातीमध्ये टाकून घेऊया. हे वाटण पातीमध्ये सगळीकडे छान मिक्स करायचं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं आहे. कारण माझी आई म्हणते मसाला परतला की भाजीला चव छान येते. तुम्ही बघू शकता मसाला पूर्णपणे परतला आहे पातीमध्ये. आता आपण यात पाणी टाकून घेऊया. यात मी पाणी टाकते आणि सगळीकडे मिक्स करून घेते. आता चवीनुसार मीठ टाकायचंय. मीठ कमीच टाकायचंय, कारण आपण पात शिजताना सुद्धा मीठ टाकलं होतं. आणि सगळीकडे मिक्स करून झाल्यानंतर याला छान अशी उकळी घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान उकळी येऊ राहिली. आपली कांद्याची पात बनवून रेडी आहे. आणि अशाच छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू. बाय.